नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। अरे या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? कुठे विनयभंगाच्या घटना घडतायत, कुठे अत्याचाराच्या घटना घडतायत, कुठे आत्महत्येच्या घटना घडतायत, तर कुठे खुनाच्या घटना घडतायत। आणि हल्ल्यांचं प्रमाण तर इतकं वाढलंय की कुणाचंच कुणाला काय पायपूसच राहिलेला नाहीये। अगदी लहान लहान मुलांमध्ये देखील एकमेकांवर अंगावर धावून जाण्या इतपत, त्यांच्यावर कोयता चाकून हल्ला करण्या इतपत घटना घडतायत। अगदी अशीच एक घटना पिंपरी चिंचवड मधल्या थेरगाव मध्ये घडली आहे। पण ही घटना जरा वेगळीच आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोणी आरोपी आहेत, त्या आरोपी अवघ्या 24 तासात जामिनावर सुटलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल यात नवल काय आहे? तर नवल काय आहे ना, यातच बातमी दडलेली आहे आणि त्यासाठीच मी आजचं लाईव्ह करतोय, ज्याचं नावच आहे दोन्ही हातांचे पंजे कापले तरी 24 तासांत जामिनावर सुटले। पोलीस काय म्हणतायत? नवा कायदा आरोपींचा फायदा। अरे आहे तरी काय हे? घटना काय आहे हे ऐकल्यानंतर आणि त्यानंतर आरोपी कसे सुटले हे लक्षात आल्यानंतर मात्र आपल्याला देखील कपाळावर हात मारावा लागेल। कारण या घटनेमध्ये अत्यंत गंभीर असं धारदार शस्त्र वापरण्यात आलं, ते म्हणजे कोयता। आणि घडलं काय, कुठे घडलं, कधी घडलं याकडे लक्ष देऊयात। म्हणून हे लाईव्ह अगदी शेवटपर्यंत ऐका की यामध्ये आरोपीच्या वकिलांकडून कसा कायद्याचा आधार घेऊन या आरोपींना जामीन मिळवण्यात ते यशस्वी झाले। खरं तर ही घटना आहे पिंपरी चिंचवड मधल्या थेरगावातली। अगदी तरुण पोरं, 3 तरुण मुलं, एक 20 वयाचा, 2 22 वर्षाची आणि ज्याच्यावर हल्ला झालाय तो 30 वर्षाचा। हे सगळेजण थेरगावात राहतात। या ठिकाणी रोहन हा जो आरोपी आहे याच्यातला, ज्याचं नावच आहे रोहन निमज, हा रोहन निमज वय वर्ष 20, राहणार महादेव कॉलनी, गुजरनगर, थेरगाव, हा एक डिलिव्हरी बॉय आहे। आता झालं असं की याच्या शेजारीच एक मुलगा राहत होता, ज्याचं नाव आहे राहुल कणघरे, वय 30। आता या दोघांमध्ये पूर्व वैमनस्य होतं, म्हणजे यांच्या जुनेच वाद एकमेकांमध्ये सुरू होते। त्यात हा राहुल आणि रोहन या दोघांमध्ये एकसारखे खटके उडायचे आणि हा जो रोहन आहे, रोहन निमज हा जो आरोपी आहे, हा त्याला कायम उचकवायचा आणि काहीतरी भांडण काढायचा। असंच 22 तारखेला म्हणजे या 22 जूनला दोघांमध्ये वाद झाला, काहीतरी भांडण झालं। आता त्याचाच राग या रोहननं डोक्यात घेतला आणि या रागातून त्या रोहननं आपल्या 2 मित्रांना सोबत घेऊन या राहुल कणघरेला संपवण्याचा कट आखला। आता 22 तारखेला झालेला वाद 23 तारखेला ठरलंय की आता याला मारायचं आहे। ती जी 2 त्याचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे शुभम पवार आणि प्रशांत सकट, हे दोघं आणि तो रोहन निमज, या तिघांनी प्लॅन केला आणि 23 तारखेला दुपारी हा राहुल त्याच्या घरातच बसला होता, त्याला काहीतरी कारण सांगून बाहेर बोलावलं आणि मग त्या थेरगावामध्ये एक बाग आहे, त्या बागेच्या शेजारी नेलं, लक्ष्मीबाई बारणे उद्यान या शेजारी त्याला नेलं आणि तिथं नेल्यानंतर काहीतरी बोलत चालत असतानाच या रोहनच्या मित्रांनी म्हणजे शुभम आणि प्रशांत या दोघांनी राहुलला घट्ट पकडलं। तितक्यात त्या रोहननं हातात कोयता होता त्याच्या,
त्यानं त्या राहुलच्या डोक्यात वार करणार, तोच राहुलनं आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर वार होऊ नये कोयत्याचा म्हणून मध्ये आणले. त्याच वेळी त्याच्या डाव्या हाताचा पंजा पूर्णपणे तुटला आणि उजव्या हाताचा पंजा अर्धवट कापला गेला. आता हे सगळं घडल्यानंतर खरं तर त्यावेळी या आरोपींनी आम्ही किती मोठे क्रिमिनल आहोत, आमची किती दहशत आहे हे दाखवण्यासाठी हवेत कोयता फिरवत आम्ही इथले भाई आहोत, आमचा कुणी नाद करायचा नाही असं म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे घडलं कधी? भर दुपारी, दिवसा ढवळ्या. आता त्या बागेच्या शेजारी आजूबाजूला भरपूर माणसं असणार आहेत, पण हे सगळं दिवसा ढवळ्या घडलं. बरं, यामध्ये जाणार कोण? एकतर आधीच हे सगळे रागानं लालबुंद झालेले, त्यांच्या डोक्यात राग शिरलेला आणि यांच्या हातात कोयता सुद्धा. आता हे सगळं घडल्यानंतर राहुलच्या आईनं म्हणजे राहुल कनगरे याच्या आईनं वाकड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल होताच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला अर्थातच खुनाचा प्रयत्न, कारण की राहुल गंभीर जखमी झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. आता खुनाचा प्रयत्न म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नंतर या तिघांनाही बेड्याही ठोकण्यात आल्या, म्हणजे पोलिसांनी यांना अटक देखील केली. आता त्यानंतर म्हणजेच यांना 24 तारखेला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कोर्टासमोर नेण्यात आलं. पण कोर्टासमोर त्यांना नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अवघ्या 24 तासात, म्हणजे किती 24 तास झाले होते, आदल्या दिवशी घटना घडली 23 तारखेला, 24 तारखेला कोर्टात सादर केलं. अवघ्या 24 तासात त्यांना न्यायालयानं जामीन देखील मंजूर केला. आता हे सगळं घडल्यानंतर राहुल कनगरेचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, नागरिक सगळे संतप्त झाले आणि ते थेट पोलीस आयुक्ताला या कार्यालयावर गेले. आता त्या ठिकाणी ते जाब विचारायला धाव घेतली त्यांनी. बाबा असं कसं काय झालं, 24 तासात कसा काय तात्काळ या ठिकाणी आरोपींना सोडण्यात आलं, त्यांना जामीन मिळाला. तर ही पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर आहे हे त्या ठिकाणी मांडण्यात आलं युक्तिवादामध्ये आणि या आरोपींना जामीन मिळाला. आता त्या ठिकाणी हे सगळे जण जे संतप्त नातेवाईक नागरिक गेले होते त्यांना पोलीस आयुक्तांना भेटू देखील दिलं नाही आणि त्यांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवलं. आधी ते वाकड पोलीस ठाण्यात गेलेच होते, तिथं त्यांची दाद त्यांना मिळाली नाही म्हणून ते पोलीस आयुक्तालयात गेले. तिथून त्यांना परत वाकड पोलीस ठाण्यात पाठवलं गेलं. आता त्या ठिकाणी मात्र नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. कोणत्याही परिस्थितीत या आरोपींना अटक व्हायला पाहिजे म्हणून, यांना जामीन मिळालाच कसा. आता हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ तणाव देखील निर्माण झाला. त्यावेळी जे वाकड पोलिसांनी दिलेलं उत्तर आहे ते अजब आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील आरोपींवर दाखल केला. आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवाद देखील सरकार पक्षातर्फे करण्यात आला. पोलिसांनी त्या दृष्टीनं आपली बाजू देखील भक्कमरित्या मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयानं आरोपींना जामीन दिला असा दावा वाकड पोलिसांनी केला. म्हणजे थोडक्यात नवा कायदा, आरोपींचा फायदा आणि यातच हे आरोपी जामिनावर सुटले. खरं तर या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची जेव्हा भेट घेतली होती तेव्हा सारवासारव करत यांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. त्यावेळी मात्र त्या ठिकाणी त्यांचं सगळं उग्ररूप पाहून नागरिकांचं शेवटी पोलिसांना जाग आली आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून वाकड पोलिसांनी या तिन्ही आरोपींना फेर अटक म्हणजे पुन्हा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी आता न्यायालयात धावपळ सुरू केली आहे. म्हणजे बघा, कायद्यातला लूप होल शोधून बरोबर आरोपींना 307 जो IPCचा पूर्वीचा गुन्हा होता,
जो आता BNS नुसार 109 झालाय, त्यातल्या बरोबर लूपहोल शोधून आपल्या क्लुप्त्या लढवून वकिलांनी या आरोपींना जामीन देखील मिळवून दिला. आता खरं तर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर या हल्ल्यात दोन्ही हातांचे पंजे या राहुल कनगरेनं गमावलेले आहेत आणि आता खरं तर तो त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय, कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग देखील झालेलं आहे. एक तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता राहुल कनगरे म्हणजे जखमी झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी आरोप केलेत. आरोप असा केलाय की 24 तासाच्या आत गुन्हेगार मोकाट सुटलेच कसे, पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या का, किंवा हे प्रकरण दाबण्यामागे कुणाचा तरी हात आहे, किंवा पोलिसांनी त्यांना जाणून बुजून मदत केली आहे, असा सवाल आता या सगळ्या संतप्त जमावानं नागरिकांनी विचारलेला आहे. खरं तर या राहुलचे आई वडील वृद्ध आहेत. वृद्ध आई, पत्नी आणि लहान मुलगी यांची जबाबदारी एकट्या या राहुलच्याच खांद्यावर आहे. राहुलच्या दोन्ही हातांचे पंजे कापले गेल्यानं तो पूर्णपणे आता आधू झालाय आणि आता तो मृत्यूशी झुंज देतोय. त्याच्यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी म्हणजे ऑपरेशनसाठी भला मोठा आर्थिक खर्चाचा डोंगर आता या कुटुंबाला पेलावा लागणार आहे. तिकडे राहुलची मित्रमंडळी जी आहेत ते सढळ हातानं जेवढ्या काही मदत करता येईल तेवढी त्याला मदत करतायत, पण इकडे मात्र हे सगळे गुन्हेगार मोकाट फिरतायत. तो रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट. आता पोलिसांनी योग्य कारवाई करून आम्हाला गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राहुलच्या आईनं आणि त्यांच्या पत्नीनं केली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी पोलीस ठाण्यासमोर अक्षरशः टाहो फोडला होता. खरं तर कायदेशीर सर्व प्रक्रिया ज्या काय आहेत त्या याच्यात पार पडल्या गेल्या, पण नवा कायदा आता यावर जे पोलीस उपायुक्त आहेत परिमंडळ 2चे विशाल गायकवाड यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पार पाडून खुनाचा प्रयत्न हाच गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता अटकेचं मूळ कारण योग्य नसल्याचं कारण देत त्यांची सुटका केली. मात्र अटकेचं मूळ कारण न्यायालयाला देऊन आरोपींना फेर अटक केली जाईल असं आश्वासन या ठिकाणी विशाल गायकवाड यांनी राहुलच्या संतप्त झालेल्या सगळ्या नातेवाईकांना दिली आहे. आता रोहन निमज, शुभम पवार, प्रशांत सकट ही सगळी जामिनावर बाहेर पडलेली आरोपींची नाव आहेत. आता ती परवानगी मिळेपर्यंत न्यायालयाकडून त्यांना परत परवानगी मिळवायची आहे, मग ती फेर अटक होईपर्यंत हे सगळे जर आरोपी फरार झाले, पसार झाले, तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न खरा तर आता निरुत्तरित आहे. मुळातच या सगळ्या प्रकरणात आरोपींना जामीन मिळून आता 24 तास होऊन गेलेले आहेत. त्यामुळे ते जर फरार झालेले असतील आणि ते जर लवकर सापडले नाहीत तर करायचं काय, मग याच्यात दोष कुणाचा हा प्रश्न, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालाय. 2 हात गमावलेला राहुल मृत्यूशी झुंज देतोय आणि ज्यांनी त्याचे दोन्ही हाताचे पंजे गमावलेला राहुल मृत्यूशी झुंज देतोय आणि ज्यांनी त्याचे दोन्ही हात कापले, दोन्ही हाताचे पंजे कापले, ते मात्र मोकाट फिरतायत, जणू काही यांनी काही केलंच नाही. आता आपण जरा कायद्याकडे येऊ. खरं तर मुळात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता ही भारतीय दंड संहिताची जागा घेतली आणि IPCच्या ऐवजी BNS या प्रकारात 1 जुलै पासून कायदे लागू झाले. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता आणि IPC म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याला आपण भारतीय दंड संहिता पूर्वी म्हणायचो. भारतीय दंड संहितेमध्ये खुनाचा प्रयत्न यासाठी कलम होतं 307 आणि आता भारतीय न्याय संहितेमध्ये खुनाचा प्रयत्न यासाठी कलम आहे 109. आता खुनाचा प्रयत्न म्हणजेच कलम 109 BNS काय सांगतं, जर कोणी एखाद्या व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला तर त्यात कोणी जखमी झालं तर त्याला कलम 109 नुसार शिक्षा होऊ शकते.
या कलमामध्ये शिक्षेची तरतूद गुन्ह्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आता खुनाचा प्रयत्न करणे, कृती करण्यामागे खून करण्याचा उद्देश असणे, कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असणे, जरी मृत्यू झाला नसेल तरी हे कलम या 109 BNS मध्ये समाविष्ट आहेत. हे घटक या 109 कलम मध्ये समाविष्ट आहेत. खरं तर या रोहन निमजनं राहुलला संपवण्याचाच कट टाकला होता हे तर क्लिअर आहे. त्यामुळे मग क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120B आता या नवीन कायद्यानुसार काय असेल ते IPCचं कलम का नाही लावू शकले? शिवाय ही संघटित गुन्हेगारी नाही का? एकापेक्षा जास्त आहेत, दोघांपेक्षा जास्त आहेत आणि जे बिनधास्तपणे कोयत्यानं भर रस्त्यात दिवसा ढवळ्या एखाद्यावर असा वार करू शकतात, त्याला डोक्यात मारत होते याचा अर्थ त्यांना जीवे मारण्याचाच उद्देश होता. मग इथे संघटित गुन्हेगारी जर लागू झाली असती तर मकोका देखील लागू शकतो. हे आरोपी जामिनावर सुटूच शकत नव्हते. पण कलम 109 BNS नुसार खुनाचा प्रयत्न हा मुळातच अजामीन पात्र आहे, नॉन बेलेबल आहे आणि तो दखलपात्र देखील गुन्हा आहे, कॉग्निझेबल आहे. म्हणजे या गुन्ह्यात आरोपींना सहजपणे जामीन मिळत नाही आणि पोलिसांना वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. मग एवढं सगळं असताना देखील या गुन्ह्यात आरोपीला सहजपणे जामीन मिळत नसताना जामीन कसा काय मिळाला? अर्थात न्यायाधीशांना जामीन मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो. तथापि भारतीय दंड संहितेच्या कलम 437 आणि 439 नुसार उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट किंवा सत्र न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट काही विशिष्ट परिस्थितीत जामीन मंजूर करू शकतात. जामीन मंजूर करताना मग काय काय विचारात घेतलं जातं? जामीन मंजूर करताना न्यायालयाकडून अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात, जसे की गुन्ह्याचं स्वरूप, शिक्षेची तीव्रता, आरोपीचं वय, आरोग्य, लिंग, साक्षीदारांना धोका इत्यादी. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर यांचं पूर्ववैमनस्यातून भांडण होतं, म्हणजे जुन्या वादातून. तो कायम रोहन त्या राहुलला उचकवायचा, भांडणं करायचा असं देखील फिर्यादीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, तक्रारीमध्ये. आणि त्यानं संपवण्याचा कट देखील केला होता आपल्या मित्रांना सोबत घेऊन. त्यामुळे इथे कुठेतरी इंटेन्शन हे जे काही सगळ्या प्रकरणातलं दिसतंय ते त्याला संपवण्यामागचंच होतं. त्यामुळे खून करण्याचाच उद्देश होता. आता भारतीय न्याय संहिता BNS 2023 मध्ये कलम 109 हत्येचा प्रयत्न या गुन्ह्याबद्दल बोलतो, जे IPCच्या कलम 307 प्रमाणेच आहे आणि BNS मध्ये हत्येच्या प्रयत्नासाठी 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा दिली जाते. त्यामुळं हा इतका गंभीर प्रकार असून देखील आणि एवढा गंभीर प्रकार या ठिकाणी घडलेला असून सुद्धा या प्रकरणातले आरोपी 24 तारखेला अवघ्या 24 तासात जामिनावर सुटतात आणि आता ते मोकाट आहेत. आता काय बोलायचं? नवा कायदा आरोपींचा फायदा. म्हणून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना अटक करणं, फेर अटक करणं आता ही पोलिसांची जबाबदारी आहे. आणि जर ते फरार झाले असतील त्यांना शोधून काढून पुन्हा कोर्टासमोर हजर करून या खटल्यात नेमका काय ठोस कारण किंवा काय ठोस पुरावा आहे हे मूळ कारण सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर केलं गेलं तरच आरोपींना पोलीस कोठडी मिळू शकते आणि पुढे पोलिसांना याचा तपास करता येऊ शकतो. त्यामुळे आता ही सगळी केस पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. प्रशांत सकट, शुभम पवार आणि रोहन निमज या तिघांना शोधून काढणं आणि त्यांना पोलीस कोठडीपर्यंत पाठवणं आणि पुढे शिक्षेसाठी तरतूद करण्यासाठी कोर्टात पाठवणं, या सगळ्या गोष्टी आता पोलिसांकडून घडल्या पाहिजेत. एकंदरीतच हे प्रकरण गंभीर आहे, कारण दोन्ही हातांचे पंजे कापले तरी 24 तासात जामिनावर सुटले. नवा कायदा आरोपींचा फायदा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.